ठरलं तर मग 17 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायलीला दिवसभर खूप उलट्या येत असतात. त्यामुळे सायलीला डाऊट येतो की मी प्रेग्नेंट आहे का ते पाहण्यासाठी सायली प्रेग्नेन्सी न्यूज ही किट मागवते. ती किट तिने ऑनलाईन मागवलेली असते. तिने घरच्या किराणासोबतच ती किट मागवलेली असते. ती किट सर्वांसमोर लपवते आणि रूममध्ये घेऊन येते. ती टेस्ट करते. सायली खूप प्रेग्नेंट असण्याची आतुरतेने वाट पाहत असते. सायली देवाकडे प्रार्थना करते. सायली देवाला म्हणते, प्लीज देवा, यावेळेस गुड न्यूज येऊ दे, निराश करू नकोस, असं म्हणून ती डोळे झाकते. हातामध्ये तिने किट ठेवलेली असते आणि ती 2 लाईन येण्याची वाट पाहत असते. तर सायली हळूच देवाचं नाव घेत ती किट उघडते. तर त्यावरती 2 लाईन चक्क असतात आणि ते पाहून सायली खूप अतिशय खुश होते. सायली विचार करते, फायनली मी प्रेग्नेंट झाले. या गोष्टीची मी किती आतुरतेने वाट पाहत होते देवा, आज ती इच्छा तू पूर्ण केली आहेस. आज माझा संसार पूर्ण झालेला आहे. शेवटी मी आई होणार, मी अर्जुनच्या बाळाची आई होणार, असं म्हणून ती अतिशय खुश होते. सायली विचार करते, मी ही अर्जुनला कॉल करून सांगते मी प्रेग्नेंट आहे. त्याच वेळेला सायलीच्या मनामध्ये वेगळाच विचार येतो, सांगू की नको, कारण अर्जुन म्हटलं आहे आत्ता आपल्याला बाळ नको हवं आहे. मी हे सांगितल्याच्या नंतर तो खुश होईल का, त्याला छान वाटेल का, या गोष्टीचा सर्व विचार करते आणि ती खूप अस्वस्थ होते. पण ती कॉल करणारच असते. तेवढ्या तिथे कल्पना येते आणि कल्पना खाली चल असं म्हणत असते. तर सायलीच्या मनामध्ये तेव्हाही विचार येतो, मी आईंना सांगू का मी प्रेग्नेंट आहे. तर सायली विचार करते, मी आईंना सांगितलंच पाहिजे. तर सायली आईंना सांगणारच असते. पण तेवढ्या तिथे अश्विन खाली येतो आणि कल्पनाला आवाज देतो. तर सायली तिथे सुद्धा सांगता सांगता थांबलेली असते. आता सायली कशा प्रकारे ही प्रेग्नेन्सी न्यूज सांगणार, घरच्यांना या गोष्टीचा किती आनंद होणार, कशा प्रकारे रिॲक्ट करणार, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.